नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपलं यूट्यूब चॅनल ज्याचं नाव आहे मोहित मोटिवेटेड एक्झाम चॅनल। आज आपण बघणार आहोत नव्या संच मान्यतेविरोधात याचिकेवर सुनावणी होण्याबाबत आलेली एक नवीन अपडेट। ती अपडेट कोणती आहे चला आपण सुरुवात करूया व्हिडिओला। नव्या संच मान्यतेविरोधातील याचिकेवर आज सुनावणी। उच्च न्यायालयाच्या निर्णयाकडे राज्यभरातील शिक्षकांचे लक्ष। हजारो शाळांमधील शिक्षकांचे पदे कमी होणार असल्यामुळे शिक्षकांचा विरोध। राज्यातील शाळांच्या संच मान्यतेचा नवा निर्णय वादग्रस्त ठरलेला असून या विरोधात महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाच्या मुंबई उच्च न्यायालयाने याचिकेची तातडीची सुनावणी सोमवार दिनांक 21 जुलै रोजी होत असून संच मान्यतेबाबत अंतरिम निर्देश काय मिळतील व या निर्णयामुळे बदली प्रक्रिया प्रभावित होणार का याकडे राज्यभरातील शिक्षकांचे लक्ष लागलेले आहे। महाराष्ट्र शासनाने 15 मार्च 2024 रोजी संच मान्यतेचा नवा निर्णय प्रसिद्ध केला। राज्यभरातील हजारो शाळांमध्ये शिक्षकांची पदे या शासन निर्णयामुळे कमी होणार असल्यामुळे शिक्षकांच्या या शासन निर्णयास विरोध आहे। या शासन निर्णयामुळे राज्यभरातील 20,000हून अधिक पदे प्रभावित होणार आहेत। राज्य प्राथमिक शिक्षक संघाने दाखल केलेल्या याचिकेवर निर्णय देताना न्यायमूर्ती रवींद्र घोगे आणि एम साठे यांनी नवीन संच मान्यता शासन निर्णयाची बदली प्रक्रियेसाठी वापर करण्यात येऊ नये तसेच 2025 ते 26 या शैक्षणिक वर्षाला प्रभावित करेल अशी कोणतीही प्रक्रिया करण्यात येऊ नये असे निर्देश सर्व जिल्हा परिषदांना दिले होते। निकालावर भवितव्य। राज्य शासनाने विनिन्स या कंपनीमार्फत नवीन संच मान्यता रेटण्याचा प्रयत्न केला असून संवर्ग 1चे आदेश प्रसिद्ध केले आहेत। न्यायालय काय निर्णय देते यावर बदली प्रक्रियेची भवितव्य ठरणार आहे। रिक्त पदांचा घोळ। शिक्षकांच्या बदल्यांचा विरोध नाही, मात्र बदल्यांच्या आडून नवी संच मान्यता घाईघाईने रेटण्याचा प्रयत्न केल्याने अनेक ठिकाणी अनियमितता झाली आहे। नव्या संच मान्यतेमुळे रिक्त पदे नसलेल्या शाळांमध्ये देखील बदलीची शिक्षकांना नेमणुक्या दिल्या आहेत। नव्या संच मान्यतेमुळे रिक्त पदे कमी झाल्यामुळे संवर्ग 4मध्ये शिक्षकांची प्रचंड गैरसोय होणार आहे। शासनाने संच मान्यतेचे जुने निकष मान्य केल्यास बदल्यांमधील वाद संपतील, मात्र शासन नव्या संच मान्यतेवर ठाम असल्याने सरकारी शाळा व शिक्षक यांच्या हितासाठी नव्या संच मान्यतेविरोधात शिक्षक संघ अखेरपर्यंत न्यायालयीन लढणार आहे, असे बाळासाहेब मारणे, राज्याध्यक्ष, महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ यांनी म्हटले आहे। तर ही होती नव्या संच मान्यतेविरोधात आलेली एक नवीन अपडेट। असेच नवीन अपडेट बघण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, कॉमेंट्स करा, जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।